परिचय द्या. माझं नाव चंद्रकांत ज्ञानोबा निकम, राहणार किसकरवाडी, पोस्ट बाळवणी, तालुका पंढरपूर. तर जे आपण ही पाहतोय ही व्हरायटी कोणती आहे आणि तुम्हाला डाळिंबा तिथला किती वर्षाचा अनुभव आहे? ही माझं पहिलंच पीक आहे डाळिंबीचं. किती क्षेत्र आहे सगळं? इथं झाडं माझी आहे ते 500 झाडं आहेत. हा, हे पहिलंच पीक आहे आणि मी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा हम्म, जे सेटिंग झाल्यानंतर हम्म. त्याचा वापर केला. बर, आता जे परिसरात ही पावसाचं आपण वातावरण बघतोय हम्म, आणि तुमचं पहिलंच पीक आहे हम्म. आणि इतरांच्या तुलनेत तुमचं काय आणि कसं वाटतं तुम्हाला सगळं एकंदरीत? आता इतरांचं पाहिलं तर त्या फळाला जी चकाकी आणि शायनिंग बर बर ही इतराच्या मानानं आपल्याला जास्त आहे. बरं, आता जी ही तुम्हाला ही झाडाचं कॅनोपी असेल किंवा झाडाचं खोड असेल त्याच्या बाबतीत काय वाटतंय तुम्हाला सगळ्या गोष्टी? खोड असं म्हणजे खडबडीत नाही. खोड हा, असं एकदम असं प्लेन प्लेन आहे. सुंदर एकदम असं ग्रेनरी बाज खोड आहे हा, आणि माल सगळा आतमध्ये लागलाय. आतमध्ये आणि लागला. दुसरी खोडाला गोष्ट लागला. ह्याची चकाकी कशी आहे? शायनिंग एकदम एक नंबर आहे. शायनिंग बरं, आता तुमचा माल हार्वेस्टिंग झालाय तर काय रेटने दिला आज माल? हा 70 रुपये रेटनं दिलायला. 70 रुपये रेटनं. या आता आपण तुमच्या बागेचा लोड बघू आणि ह्या झाडावर असं तुम्हाला ही वाटतंय का झाड असं नरम झाल्यासारखं किंवा नाराज? नाही मुळीच नाही. नरम झाल्यासारखं नाही. नाहीतर बाकीचे आमचं म्हणजे गेल्या वर्षी बी होती वर बाग होती कॅनलच्या वरती. बरं बरं, मग पण काय त्याला त्याचा अनुभव काय? काय झालं, फळ असं लोडिंग झाल्यानंतर हम्म, अशी पानं पिवळी झाली होती हम्म. आणि झाड असं नरम पडलं होतं. आता लोड बघायचं म्हटलं तर आज ही तुमच्या झाडावर लोड काय वाटतंय तुम्हाला? ही आता सरासरी 100, 150च्या वर आहे ती फळं. बरं, आता एवढा लोड असल्यानंतर त्या झाडाची कंडिशन वरच्या तुमच्या जी पहिली बाग होती तिची काय कंडिशन होती सगळी? एवढा लोड असताना त्या झाडाला म्हणजे असा वीक झालं होते झाड वीक झालं. सगळी. पण आज असं वाटतंय का ह्याच्याकडे बघून? आता ह्याच्यामध्ये तसं काय वाटत नाही. म्हणजे झाडं अशी स्ट्रॉंग आहे ती. आणि ह्याचं जी मुळे असेल किंवा ह्या बाकीच्या गोष्टी असं काय वाटतं तुम्हाला सगळे एकंदरीत? आता हे जे आत्ता जरी पाहिलं तर मुळे अशी पांढरे मुळे अजून येते. पण हां पहिल्या आमच्या बागेला हां. असं निमेटोडनं सगळं जाळं झालं. पण आज तुम्हाला ही एकंदरीत आपण ही बघतोय की सगळे आपण ही बाग बघतोय तर ह्याच्यामध्ये मुळीचा तुम्हाला बिलकुल प्रॉब्लेम आला नाही. नाही बिलकुल. आणि ही सगळी एकंदरीत आता ही झाड बघूया आपण. तर ह्या झाडामध्ये तुम्हाला अशी शायनिंग वगैरे बघायला गेलो आपण तर ही कलर आहे, शायनिंग. आज ही सफरचंदाचं झाड असल्यासारखं दिसतंय आपल्याला. आणि विशेष म्हणजे आज ही क्वालिटी बघूया आपण पानाची. ही पान आहे ह्या झाडाचं, कारण की आज ही जर बघायला गेलो आपण ही सगळ्या गोष्टी, आता ही फळ वगैरे ह्याची ग्लेजिंग वगैरे चकाकी जबरदस्त आहे. एक नंबर. त्यामुळं गिराईक सारखी येते तो. हा हा हा. आता ही बघा, आता ह्याची साईज वगैरे सगळी एकदम जबरदस्त आहे. तर एकंदरीत तुम्ही पूर्णतः ह्या टेक्नॉलॉजीवर समाधानी आहेत का? पूर्ण समाधान आहे. आणि मला कसं आहे, दुसरं म्हणजे ते काय डॉक्टर ठेवतात हा हा हा. बागासाठी, बर ते बर ठेवण्याचीच गरज नाही. बर बर ग्रुप मधून सगळं म्हणजे गायडन्स मिळतंय. बर बर काय बर. करायचं काय नाही. म्हणजे ती फक्त तुम्ही टेक्नॉलॉजी पूर्ण वापरली हा का काहीच अडचण नाही. बर बर, म्हणजे ही अडचण नाही. म्हणजे तुम्ही जी सॉइलच्या टेक्नॉलॉजी जी पोषण आहे ह्याच्यावर 100% फोकस केलाय. हा, 100% आणि ही जी आपण पाहतो ही त्याचं रहस्य आहे. तेच रहस्य आहे. बरोबर. हा, हा. आणि ह्याच्यामुळं तुमचं खोड असेल, पान असेल, मुळे असेल, ही जर सगळे स्ट्रॉंग असेल आणि ह्याला झाडाला नैसर्गिक अन्न जी सॉइलच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून मिळतं, बरोबर. ही मिळाल्यामुळं आज ही तुम्हाला सगळं बघायला बरोबर भेटतं. आहे. तर आता गेल्या तुमच्या मागच्या वर्षी तुमच्या बागा होत्या पहिल्या, हो, होते. त्याचा अनुभव आणि ह्याचा अनुभव एवढ्या पावसात रासायनिक जर नुसतं वापरलं असतं तर टिकले असते का, असं काय वाटतं मला? बाग पूर्ण. आता ह्या वर्षी खूप पाऊस आहे. आता तुमच्या परिसरात जी 100% रासायनिकच्या बागा आहेत त्यांची काय अवस्था आहे? त्यांची अवस्था तुम्हाला सांगितलं ना, एक फळ तोडायला गेलं तर 10 फळं अशी पडतात. हा हा हा. म्हणजे कुजवा म्हणजे आपण डांबऱ्या. एका फळाला 10 फळं जर आणि, विचार केला. सर दुसरी गोष्ट म्हणजे तेलकट आपल्यात कसलाच नाही. बर बर बर. आता कसं झालंय, परिसरातल्या बागा तेलकटानं पूर्ण गेलेत बागा. हा हा. तर आपल्यात काही सुद्धा नाही. तेलकट काहीच नाही. तेलकट. आता ही बघूया आपण सगळं जे तुमचं बाग बघू. आता ही लोड बघू. सगळ्या ह्या गोष्टी जर बघायला गेलं तर ही किती लोड आहे मला. आणि पहिल्याच वर्षी झाड आहे ते अजून. हा, पहिल्या वर्षीच झाड आहे. तर ह्याची वाढ कशी वाटते? ज्यावेळेस डोस टाकला तुम्ही त्यावेळेस झाडाची वाढ कशी झाली?
झाडाची वाढ एकदम म्हणजे असे जोमानं झालेली आहे. खोड बीड पानाची कॅनॉपी वगैरे हा. एक नंबर आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही केल्या तर आसपासच्या परिसरातल्या शेतकऱ्यांना काय तुम्ही मार्गदर्शन करू शकता? माझं तर असं म्हणणं आहे की सगळ्यांनी सॉइल चार्जर टेक्नॉलॉजीचा वापर करून हा आजकाल म्हणजे सेंद्रिय शेती केली पाहिजे. बर बर बर. त्यामुळं विषमुक्त शेती हा आणि आपल्याला म्हणजे जे उत्पादन मिळणार आहे डाळिंबी पासून ते शाश्वत. शाश्वत मिळणार आहे. म्हणजे असं तुम्हाला पूर्ण सॉइलची टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे आत्मविश्वास झालेला आहे. पूर्ण विश्वास आहे. पूर्ण डोळं झाकून मी म्हणजे हे सॉइल टेक्नॉलॉजी वापरतो. चालतं. ओके, थँक्यू. थँक्यू.